पवारांनीही आरोप होताच लगेच राजीनामा दिलेला होता। मग तुम्ही कसली वाट बघताय? तुम्हीही राजीनामा द्या। दोषी असो वा नसो, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत मी काय बीड सोडणार नाही। राजीनामा द्या, नाहीतर आकाचा आका गोत्यात येईल। धनंजय मुंडे यांचा पहिला तर तुम्ही राजीनामा घ्या। निर्गट्ट अहंकारी सरकार अजून पण राजीनामा घेत नाही। जोपर्यंत धनंजय मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत बीड तरी सोडणार नाही। मला आतापर्यंत कळूनच आलेलं असेल की नेमकं प्रकरण काय आहे। वाल्मिक कराडला जेव्हापासून अटक झालेली आहे तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा जोरदार पद्धतीने सुरू झालेली आहे। आता प्रत्येक विधान आपण बघितलेले आहेत। आता ते प्रत्येक विधान कोणी काय केलेलं आहे ते बघूया। यावर खुद्द धनंजय मुंडेंची राजीनाम्याविषयीची प्रतिक्रिया जाणून घेऊया। ते राजीनामा देतील की नाही याविषयी ते काय म्हटले तेही बघूया। अगोदर जर तुम्ही मराठी मास्टर माइंड या यूट्यूब चॅनल नवीन असाल तर नक्की आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग सुरुवात करूया। पवारांनी आरोप होताच राजीनामा दिला होता हे विधान केलं खुद्द त्यांच्या मुलगी प्रिया सुळे यांनी। धनंजय मुंडेंनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे। त्यांच्यावर आता आरोप झालेले आहेत, त्यामुळे पवारांनी जसा त्यांच्या वेळेस आरोप झाला होता तसा राजीनामा दिला, तसंच यांनी सुद्धा राजीनामा द्यावा। दोषी असो व नसो, धनंजय मुंडे यांचा तत्काळ सरकारने राजीनामा घ्यावा। जर का सरकारने राजीनामा नाही घेतला तर ते सरकार निर्गट्ट अहंकारी सरकार आहे असं मानलं जातं केलेलं आहे प्रणिती शिंदे यांनी। धनंजय मुंडे यांच्याविषयी आक्रमक पवित्रा घेतला। त्याच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी बीडमध्ये जाऊन आक्रमक पवित्रा घेतलाय। धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याशिवाय बीड सोडणार नसल्याचं दमानी यांनी जाहीर केलंय। तसंच दररोज सत्यशोधक आंदोलन करणार असल्याचंही दमानी यांनी सांगितलं। त्यात बीडमध्येही कार्यकर्ते म्हणतात धनंजय मुंडे राजीनामा द्या, बॅनर तसे जळकू लागले आहेत। धनंजय मुंडेंनी आता तरी राजीनामा द्यावा हे विधान केलेलं आहे राजे यांनी। त्यात मराठवाड्यातील आमदारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या असं सुद्धा मागणी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांच्याकडे केलेली आहे। संपूर्ण प्रकरणावर संपूर्ण विधान ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्राचे नवीनच अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या सुद्धा प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली। प्रतिक्रियेमध्ये पहिलं ते म्हटले, मी राजीनामा का द्यावा, याचं काहीतरी कारण तर लागेल। कुठल्याही प्रकरणामध्ये मी ना आरोपी आहे ना माझा कुठलाही संबंध आहे, मात्र उगाचच कोणाची तरी राजीनामा का मागायचा? राजीनाम्याकरता तुमच्याकडे कोणतंही ठोस कारण नाही, मी राजीनामा का द्यावा असा विरोधकांना धनंजय मुंडे यांनी सवाल केलेला आहे। आणि काही दृष्ट्या बघितलं तर हा सवाल योग्य सुद्धा वाटत आहे। माझा मित्र होता किंवा आहे या कारणावरून मी राजीनामा कसा काय देऊ? हे प्रकरण करायचं मित्रानं आणि निस्तरायचं मंत्र्यानं या क्षुल्लक कारणावरून मी राजीनामा का देऊ? आता या सर्व प्रकरणानंतर अजित पवार आणि धनंजय मुंडेंची चर्चा झालेली आहे। आता त्यांच्यात नेमकी काय चर्चा होती हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। धनंजय मुंडे असंही म्हणतात, माझा अस्त करण्याची तयारी सुरू आहे। आता या सर्व प्रकरणामध्ये खरंच धनंजय मुंडे यांचा हात आहे का याबाबतची चौकशी सध्या तरी सुरू आहे। परंतु न चौकशी होता आरोप करणे कितपत योग्य आहेत हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो। त्याविषयी तुमचं नेमकं मत काय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। खरंच धनंजय मुंडे एक मित्र आहे म्हणून आरोपी सिद्ध होतात का? वाल्मिक कराडला अटक झाली आणि तो त्यांचा मित्र आहे म्हणून धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा का? या सर्व प्रकरणावर खरंच धनंजय मुंडे हे भविष्यात का होईना राजीनामा देतील का याविषयी तुमचं मत काय हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। आणि व्हिडिओ नक्की लाईक करा आणि चॅनलला अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी नक्की सबस्क्राईब करा। आपण भेटूया अशाच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तरी धन्यवाद।